मुंबईतील कांदिवली इथल्या कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित नशामुक्ती कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी झाले। अंमली पदार्थविरुद्धच्या भारताच्या लढ्याचं नेतृत्व करण्याचं आवाहन गोयल यांनी विद्यार्थी आणि देशातील तरुणांना केलं। अंमली पदार्थमुक्त भारत हे 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्वात भक्कम पाया ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। भारताची सर्वात मोठी ताकद ही युवा लोकसंख्या आहे आणि विकसित राष्ट्र घडवण्यासाठी तरुणांचं अंमली पदार्थांच्या व्यसनापासून संरक्षण करणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी नमूद केलं। या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक, विश्वस्त आणि माजी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आणि नशामुक्त भारत घडवण्याचा आपला संकल्प पुन्हा एकदा दृढ केला। केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्री